सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणार 5 वाघिणी. सोनार्ली कॉर्क एरियात लागले विलग्न वासाचे पिंजरे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र स्थानांतरणाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 8 वाघांच्या स्थानांतरणासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये सर्वप्रथम 5 वाघिणींचे स्थलांतर होणार आहे. यासाठी चांदोली व्याघ्र प्रकल्पातील सोनार्ली कॉर एरियात विलग्न वासाचे पिंजरे तयार करण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारकडून व्याघ्र स्थानांतरणाची प्रक्रिया अडकली होती. मात्र गेल्या महिन्यात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील 8 वाघांचे स्थलांतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यासाठी मंजुरी दिल्याचे पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठवलेले आहेत. यात 5 वाघिणी, 3 वाघांचा समावेश आहे. दक्षिणेच्या बाजूने वाघांच्या नैसर्गिक स्थलांतराचे प्रमाण कमी असल्यामुळे 2022मध्ये सह्याद्री प्रकल्पात विदर्भातील वाघांचे स्थानांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गेल्या 4 वर्षांमध्ये स्थानांतरणासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मोठी तयारी सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.